आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्याचा निर्णय रद्द करण्यासाठी राहुरी तहसील कार्यालयावर आज बुधवारी अनुसूचित जाती आरक्षण बचाव कृती समितीच्या वतीने महामोर्चा काढण्यात आला। राहुरी शहरातील राजवाडा येथे सकाळी हजारो संख्येने आंबेडकरी समाज बांधव एकवटला। त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास अभिवादन करण्यात आलं। जोरदार घोषणाबाजी करत मोर्चा तहसील कार्यालयात पोहोचल्यानंतर श्रीरामपूर विभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी जयरत्त भवार, राहुरीच्या नायब तहसीलदार संध्या दळवी यांना निवेदन देण्यात आलं। सर्वोच्च न्यायालयाने 1 ऑगस्ट 2024 रोजी दिलेल्या निकालानुसार राज्य सरकारांना अनुसूचित जाती प्रवर्गात उपवर्गीकरण करण्याचा अधिकार देण्यात आले। सदर निर्णयामुळे अनुसूचित जातींमधील एकतेला बाधा पोहोचून सामाजिक दुरावा निर्माण होण्याची भीती असून राज्य सरकारने अनुसूचित जाती प्रवर्गात कोणतेही उपवर्गीकरण करू नये व एकसंध असलेल्या समाजात फूट पाडू नये। न्यायमूर्ती बदर समितीचा अहवाल त्वरित प्रकाशित करावा। केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध पुनर्विचार याचिका दाखल करावी किंवा संसदेत कायद्याचं संरक्षण द्यावं। पदोन्नतीमधील आरक्षण तत्काळ लागू करावं व अणुजाती जमातीतील मागील अनुशेष भरून काढावा। सर्व अनुसूचित जातींची जातनिहाय जनगणना करूनच पुढील धोरण निश्चित करावं आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या। या मोर्चात आरपीआय जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, तालुकाध्यक्ष विलास नाना साळवे, प्रवीण लोखंडे, सुभाष त्रिभुवन, वंचित बहुजन आघाडीचे पिंटू नाना साळवे, बाळासाहेब जाधव, सचिन साळवे, विरोधी पक्षनेते अरुण साळवे, भाऊसाहेब पगारे, विवेक सगळगिळे, संजय संसारे, अजय साळवे, अजिंक्य शिंदे, दादू साळवे, किरण साळवे, सचिन महिपती साळवे, दीपक रामजी साळवे, भूषण साळवे, प्रतीक रूप टक्के, राज ब्राह्मणे, सुनीता थोरात, भीमा बोरुडे, स्नेहल सांगळे, यमुना भालेराव, स्नेहल दिवे, सुनील चांदणे यांसह हजारो भीमसैनिक उपस्थित होते। दीपक साळवेसह योगेश पवार, न्यूज 14 राहुरी। महाराष्ट्रामध्ये जे आरक्षणाचं वर्गीकरण चालू आहे त्यामध्ये जो आमचा लहाना बंधू मातंग समाज आहे, हा 59 जातीमध्ये एकच अशी जात आहे मातंग समाज। त्यांनी आम्हाला सेपरेट आरक्षण पाहिजे अशी मागणी केलेली आहे। म्हणून आम्ही राहुरी तालुक्याच्या वतीने प्रथमतः अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये भव्य असा बचाव कृती समितीच्या वतीने भव्य मोर्चा आयोजित केलेला आहे। याच्यामध्ये आमची प्रामुख्याने मागणी हीच आहे की ज्या 13% आरक्षण आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे तुकडे होऊ नये आणि 59 ज्या जाती आहेत ते एकत्रित राहावा। तुम्ही मातंग समाजाला मोर्चातून काय आव्हान करा? आम्ही मातंग समाजाला एवढंच आव्हान करा, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। तुम्ही आरक्षण बचाव वर्गीकरणानिमित्त प्रत्येक तालुक्यात गावागावात फिरला, कसा प्रतिसाद आहे तुम्हाला? आम्ही ज्या वेळेस प्रत्येक राहुरी तालुक्यातल्या ग्रामीण भागामध्ये गेलो, आम्ही फक्त आमचे जे मारवाडे राजवाडे आहेत त्या ठिकाणीच गेलो आणि उलट अशी परिस्थिती निर्माण झाली। या सरकारने आमच्यामध्ये 59 जातीमध्ये जे तुकडे करायचे होते ते तुकडे न होता जे आपले वंचित पक्ष असन, आरपी असन, बामसेप असन, सर्व समाज एकवटला आणि आंबेडकरी समाज सर्व एकत्रित झाला आणि सर्व आम्ही एकत्रित होऊन जो लॉंग मार्च बीड ते मुंबई निघणार आहे त्याला मोठ्या प्रमाणामध्ये राहुरी तालुक्यामधून भीमसैनिक उपस्थित राहणार आहोत।